त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये 10 पट ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि तुमच्या उपस्थितीच्यामुळे आज इथून जाताना प्रेरणा घेऊन 20 तारखेपर्यंत कोणी स्वस्थ बसायचं नाही, कोणी बसणार नाही. स्वस्थ न बसता जास्तीत जास्त संख्येने मतदान करून येणाऱ्या 20 तारखेला महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडून द्या, अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आणि सन्माननीय आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम, जय जय श्रीराम. आज ज्यांचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे एकत्रित आलो आहोत ते मोदीजींच्या टीम मधले केंद्रीय राज्यमंत्री आणि आपले लाडके खासदार श्री कपिल पाटीलजी, सन्माननीय ज्येष्ठ आमदार किसन कथोरेजी, शांताराम मोरेजी, महेश चौगुलेजी, दौलत दरोडाजी, रमेश पाटीलजी, ज्ञानेश्वर म्हात्रेजी, विश्वनाथ पाटीलजी, जगन्नाथ पाटीलजी, निरंजन डावखरेजी, प्रकाश पाटीलजी, प्रकाश भोईरजी, सुभाष पवारजी, अशोक साप्तेजी, विश्वनाथ भोईरजी, वामन म्हात्रेजी, प्रमोद हिंदूरावजी, नरेंद्र पवारजी, संजय गायकवाडजी, संतोष शेट्टीजी, मंचावर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर मी क्षमा मागतो. आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज ही गर्दी पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये कुठलीही शंका राहिलेली नाही. या एमएमआर रिजन मध्ये सर्वात जास्त मताने भिवंडीची जागा कपिल पाटलांची जागा निवडून येणार आहे. बंधू भगिनींनो, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, गल्लीची निवडणूक नाही, दिल्लीची निवडणूक आहे. कोणाच्या हातामध्ये भारत देश द्यायचा याचा फैसला करणारी निवडणूक आहे. आणि भारताने फैसला केलाय, भारताच्या मनामध्ये पक्का आहे. भारताने ठरवलंय, काय ठरवलंय, काय ठरवलंय, काय ठरवलंय, मोदी 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 मोदी. आणि मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं असेल तर भिवंडीमध्ये तिसऱ्यांदा कमळाचं बटन दाबून आपल्या लोकप्रिय खासदार कपिल पाटलांना दिल्लीला पाठवावं लागेल. आपलं कमळाचं मत हे केवळ कपिल पाटलांना नाहीये, कपिल पाटलांना मत दिल्याबरोबर तुमचं मत मोदी साहेबांना मिळतं. त्यामुळे मोदी साहेबांकरता तुम्ही या ठिकाणी जनसामान्यांपर्यंत पोहोचून कमळाचं बटन दाबायला सांगा. आज आपली महायुती आहे, भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, मनसे आहे, रिपाई आहे, टिरिपा आहे, लवजी शक्ती सेना आहे, कुर्मी सेना आहे, श्रमजीवी संघटना आहे. एक अत्यंत मोठी आणि मजबूत अशा प्रकारची आपली युती आहे. अरे आपली विकासाची गाडी आहे. आपल्या विकासाच्या गाडीमध्ये मोदीजींचं इंजिन आहे आणि त्याला या सगळ्या पक्षांचे डब्बे लागले आहे. दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त
सगळ्यांना आपल्या गाडीमध्ये जागा आहे. आपल्या गाडीमध्ये बसलं की सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजीचं इंजिन आपल्याला विकासाकडे घेऊन जातं. पण दुसरीकडे काय अवस्था आहे? दुसरीकडे राहुल गांधी आहेत. ते म्हणतात मी नेता आहे. त्यांच्या नेतृत्वात 26 पक्षांची खिचडी तयार झाली आहे. पण त्या खिचडीमध्ये कोणीच कोणाला नेता मानायला तयार नाही आहे. प्रत्येक जण म्हणतो मी इंजिन आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे. शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे. उद्धव ठाकरेजी म्हणतात मी इंजिन आहे. स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे. मुलांचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे. लालूचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे. तिथे डब्बेच नाही आहे. माझा तुम्हाला सवाल आहे, इंजिन मध्ये बसायला किती लोकांना जागा असते? फक्त त्या ठिकाणी ड्रायव्हर बसू शकतो. बंधू भगिनींनो लक्षात ठेवा, राहुल गांधीच्या इंजिन मध्ये सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागा आहे. शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेंना जागा आहे. आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेला जागा आहे. तुमच्या करता त्यांच्याकडे जागा नाही आहे. तुम्ही ज्या क्षणी कमळाची बटन दाबाल त्या क्षणी कपिल पाटील साहेब भिवंडी मतदारसंघाची बोगी मोदीजींच्या इंजिनला लावतील. आणि आता तर खरं इंजिन जे मनसेकडे आहे तेही आपल्या सोबत आहे. त्याच्यामुळे आता चिंता करण्याचं कारण नाही आहे. इथे तर अशी अवस्था झाली, कपिल पाटील आणि महायुतीला हरवण्याकरता त्यांना काही सुचलं नाही, तर राष्ट्रवादीनी सीट घेतली काँग्रेसची, उमेदवार घेतला शिवसेनेचा, चिन्ह दिलं स्वतःचं. पण त्यांना याची कल्पना नाही, तिन्ही पक्षाचे मतदार मोदीमय झालेले आहेत. ते मोदीजींच्याच पाठीचे आहेत. तुम्ही माणूस कोणी घ्या, तुम्ही चिन्ह कुठलंही घ्या, लोक केवळ मोदीजींसोबत कोण आहे हे पाहणार आहेत. जो मोदी का नहीं वो हमारे काम का नहीं. अब की बार फिर एक बार आपण बघितलं, कपिल पाटील साहेबांनी सांगितलं गेल्या 10 वर्षामध्ये मी मुख्यमंत्री असताना आणि आता एकनाथराव शिंदेजी मुख्यमंत्री असताना भिवंडीचं चित्र आम्ही बदलून दाखवलं. आज या ठिकाणी मेट्रो येते आहे, पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत, हायवेज येत आहेत, रस्ते येत आहेत, फ्लायओव्हर येत आहेत, पूल येत आहेत, वेगवेगळ्या प्रकारची कामं ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होताना आपल्याला दिसतात. ही कामं यापूर्वी कधी होत नव्हती. मोदीजींनी आपल्याला आशीर्वाद दिला तर 7,000 कोटी रुपयाची मेट्रो आली. येत्या 1-2 वर्षामध्ये आपण मेट्रो मध्ये बसून प्रवास करू. ही अवस्था या ठिकाणी होत आहे. 80% काम मेट्रोचं पूर्ण झालेलं आहे. 20% काम पूर्ण करून ही मेट्रो आपल्याला या ठिकाणी कनेक्टिव्हिटी देणार आहे. बंधू भगिनींनो, काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे. आता काय परिस्थिती आहे बघा. आता देशात मतं मिळत नाही तर इंडिया आघाडीवाले पाकिस्तानमध्ये गेले. पाकिस्तानचा मंत्री फवाद चौधरी तो त्या ठिकाणी ट्वीट करतो आणि सांगतो भारत में तो राहुल का और इंडिया आघाडी का ही बोलबाला है. त्याला पाकिस्तानमध्ये भारतात राहुल गांधीचा बोलबाला दिसतो. कारण त्याला माहिती आहे अरे मोदीजी अजून जास्ती दिवस प्रधानमंत्री राहिले, आत्ताच त्यांच्या हाती भिकेचा कटोरा आलाय. मोदीजी राहिले तर पाकिस्तानची काय अवस्था होईल. बंधू भगिनींनो, यांची अवस्था काय आहे? पाकिस्तानात जाऊन मतं मागतात. अरे आम्ही उज्ज्वल निकम यांच्यासारख्या देशभक्ताला त्या ठिकाणी सीट दिली तर हे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी म्हणतात उज्ज्वल निकम यांनी अजमल कसाबची बदनामी केली. आता यांना चिंता कोणाची आहे? अजमल कसाबच्या बदनामीची. ज्या अजमल कसाबने मुंबईमध्ये येऊन बॉम्बस्फोट केले त्या अजमल कसाबची यांना चिंता आहे. अरे महायुती उज्ज्वल निकमांच्या मागे आहे आणि ही महाविकास आघाडी अजमल कसाबच्या मागे आहे. तुम्हाला निर्णय करायचा आहे कोणाच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, ही साधी निवडणूक नाही आहे.
हा देश पुन्हा 5 वर्ष मोदीजींच्या हातात गेला. या देशाला कोणी थांबवू शकत नाही. एक मजबूत भारत, एक सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणारा भारत, गोरगरिबांना न्याय देणारा भारत, 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढणाऱ्या मोदीजींनी आज दाखवून दिलं गरिबीशी कसं लढावं लागतं. त्या मोदीजींच्याच हातात पुन्हा भारताचं सूत्र द्यायचं आहे. आणि म्हणून ज्या उत्साहानं तुम्ही आलात त्याच उत्साहानं आता पुढच्या 20 तारखेपर्यंत काम करा. एक अभूतपूर्व विजय या ठिकाणी कपिल पाटलांना द्या एवढीच विनंती तुम्हाला करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.